Good morning, all of you. Myself, Ranjit Vittal Desle. आजचं सेशन हॅपी टू हेल्प सेशन आपण घेणार आहोत. आयुष्यभर निरोगी आणि आनंदी कसं राहायचं विषयी मार्गदर्शन आपण देणार आहोत. त्या सेशन कडे आपण जाऊया. खूप अमेझिंग अशी वर्कआउट सर्वांची झालेली आहे आणि वर्कआउट नंतर आपण जी माहिती तुम्हाला देत आहोत माहिती खूप छान पद्धतीने तुम्ही सर्व ऐकून घेणार आहात आणि काहींना नोट करायचं असेल तर तुम्ही नोट देखील करणार आहात. जाऊया आपण आपल्या सेशन कडे. वेलकम, हॅपी टू हेल्प सेशन. सर्वांचे स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. या सेशन पर्यंत जर आपला मोबाईल कुठला सेल कॉल वगैरे येत असेल तर प्लीज तुम्ही त्या वेळासाठी लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा आणि निश्चितच नोट्स असतील तर त्या नोट्स तुम्ही घेऊ शकतात आजच्या सेशन पासून. यस, आजची टुडेज लाईफस्टाईल, अवर टुडेज लाईफस्टाईल तर बघायला गेलं तर आजची जीवनशैली आणि जीवनशैलीमध्ये खूप सारे असे बदल आजकाल झालेले आहेत. आजच्या जीवनशैलीमध्ये खूप सारे बदल असे झाले आहेत आणि बघू शकतात तुम्ही एका साईडला एक ऑबेस व्यक्ती आणि एका बाजूला एक महिला जी डोक्याला ट्रेस, तणाव, टेन्शन मध्ये आहे आणि याच जीवनशैलीमुळे खूप सारे व्यक्ती व्यसनाला व्याधीन होतात. मग व्यसनामध्ये लिकर असेल किंवा सिगारेट असेल किंवा स्वीट पॉइझन आपण ज्याला म्हणतो, स्वीट खाणं. आपण प्रत्येक फेस्टिवल असेल तर आपण स्वीट खातो. कोणी व्यक्ती आपल्या घरी आला तर चहा आणि कॉफी देतो. म्हणजे या गोष्टी या आजच्या लाईफस्टाईलचं आजचं जीवन आपल्यामध्ये आहे, म्हणजे बदल झाला आहे आणि या लाईफस्टाईलमुळे आपल्याला खूप सारे असे प्रॉब्लेम्स वाढत जातात. निश्चितच आजची लाईफस्टाईल फार धकाधकीचं जीवन आहे आणि या 5 लाईफस्टाईल डिसीजेसमुळे, या लाईफस्टाईल डिसीज असल्यामुळे टाइप 2 डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलंय. हार्ट डिसीजेसचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. हाय ब्लड प्रेशर खूप जास्त प्रमाणात बीपीचे व्यक्ती गावागावात आपल्याला दिसतात, शहरामध्ये दिसतात, शेजारी दिसतात, आपल्या मैत्रिणी, नातेवाईकांमध्ये दिसतात. स्ट्रोकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे आणि सर्टन फॉर्म्स ऑफ कॅन्सरचं प्रमाण देखील वाढलं आहे. बिकॉज ऑफ ओबेसिटी इन्क्रीज द रिस्क फॉर ऑल दिस डिसीज. म्हणजे सर्व याला जबाबदार आहेत ओबेसिटी आणि ओबेसिटी हा सगळ्यात मोठा इश्यू, ग्लोबल इश्यू झाला आहे. जर रेशो बघायला गेलं एका रेशोनुसार डायबिटीज इन मोस्ट प्रिव्हेलंट इन फॉलोइंग 10 कंट्री. येणाऱ्या 10 कंट्री मध्ये जो सर्वे झाला त्या सर्वे मध्ये इंडिया डायबिटीज मध्ये नंबर 1 ला आहे. इंडिया डायबिटीज मध्ये नंबर 1 ला असला पाहिजे का? नाही, ऑब्विसली. आणि डायबिटीजचा रेशो 2000 मधला जर बघितला तर 31.7% रेशो हा डायबिटीज मध्ये इंडियाचा आहे आणि त्यामुळे इंडिया डायबिटीज मध्ये नंबर 1 ला आहे आणि तेच रेशो जर चालू असेल 79.4% डायबिटिक्स पर्सन 2030 पर्यंत इंडियामध्ये होतील. इंडिया नंतर चायना, युएसए, इंडोनेशिया, जपान, पाकिस्तान, रशिया, ब्राझील, इटली आणि बांगलादेश. हा ऍझम्पशन रिझल्ट आहे, म्हणजे फ्युचर ऍझम्पशनचा. आणि निश्चितच हा आपण कमी करू शकतो. आपलं मिशन आहे मेकिंग दी वर्ल्ड हेल्थियर अँड हॅपियर. या मिशन मध्ये सहभागी होऊया आणि आपण त्यासाठी प्रयत्न करूया. आजकाल जी लाईफस्टाईल जी चेंज झाली आहे, आजकाल जे खाण्यापिण्याच्या सवयी चेंज झाल्या आहेत, त्याच्यामध्ये मेन जबाबदार मल्टिपल क्रॉपिंग पद्धती, पेस्टिसाइडचा उपयोग खूप जास्त प्रमाणात शेतामध्ये केला जातो. अगोदर बैलांच्या साह्याने जी शेती केली जायची ती आता ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाते. म्हणजे अगोदर मोलमजुरी करून जी शेती केली जाते ती आता स्मार्ट पद्धतीने शेती केली जाते. खूप सारा पेस्टिसाइडचा छिडकाव केला जातो. ते अन्न असतं, जे फूड मार्केटमध्ये येतं ते फूड कच्चं तोडलं जातं. एक्झाम्पल आंबा असेल किंवा इतर कुठले फूड असतील ते कच्चं तोडले जातात आणि त्याची साठवणूक करण्याची पद्धत पेस्टिसाइड यूज करून त्याची साठवणूक केली जाते. पेस्टिसाइड यूज करून त्याची पिकवणूक केली जाते. पेस्टिसाइड यूज करून त्याचं उगवणूक केली जाते. म्हणून त्या पद्धती बदलत गेल्या. त्यामुळे पाहिजे त्या न्यूट्रिशन्स आपल्या आहारामध्ये राहिलं नाही. आपण एक व्हिडिओ छोटासा बघूया. साइड इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड ऑन ह्युमन बॉडी. आपल्या बॉडीवर होणारा पेस्टिसाइडचा साइड इफेक्ट काय असू शकतो, त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे जो आपण प्ले करणार आहोत. कीटनाशक छिड़काव से मिट्टी में इतने जहरीले रसायन मिल चुके हैं कि अनाज का हर दाना जहरीला है। बहुत कम लोग जानते हैं कि एक बार खेतों में छिड़क दिए जाने के बाद ये जहर
100 साल तक नष्ट नहीं होते। आप फलों और सब्जियों को चाहे जितना धो लें, जहर आपके पेट में पहुंच ही जाएगा। और आपके शरीर में समाकर आपके शरीर को धीरे धीरे नष्ट करना शुरू कर देगा। दिल्ली के डॉक्टर बीडी बनर्जी इन जहरीले कीटनाशकों पर 2 दशकों से भी लंबे समय से रिसर्च कर रहे हैं। किसान ने किसी भी पेस्टिसाइड का यूज किया, उसने तो अपने फायदे के लिए, क्रॉप को बचाने के लिए, उसको नहीं पता है कि ये जो दवाई वो डाल रहा है वो आज चला जाएगा, खत्म हो जाएगा, कल खत्म हो जाएगा, कितने सालों में खत्म होगा। जनरली इसका हाफ लाइफ जो होता है, इट इज समथिंग बिटवीन 50 इयर्स टू 150 इयर्स। जहरीले कीटनाशकों के छिड़काव से फसल अच्छी होती है ऐसी बात नहीं है। हाँ, इन फसलों में लगे कीड़े मर जाते हैं और कीड़ों को मारने के बाद ये जहर अनाज के दानों, सब्जियों या फलों में हमेशा हमेशा के लिए ठहर जाता है, जो आसानी से बघू शकतात तुम्ही की अशा पद्धतीने शेती केली जाते, अशा पद्धतीने आजकालची क्रॉपिंग पद्धती आहे, उगवण्याची पद्धत आहे, साठवण्याची पद्धत आहे आणि पिकवण्याची पद्धत आहे. त्यामुळे या पद्धती आपण चेंज नाही करू शकत. निश्चितच आपण जशी एका घर बांधण्यासाठी जसा पाया मजबूत लागतो, तसं आपली हेल्थ जर आपल्याला केअर करायची असेल, आपली काळजी जर आपल्याला घ्यायची असेल, तशी गाडीची सर्व्हिसिंग आपण करतो, तशी बॉडीची सर्व्हिसिंग होणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला ते फॉलो करायचं असेल, निश्चितच जे काही 5 पिलर आहेत हेल्थसाठी, पिलर आपण जर फॉलो केले, तर निश्चितच आपण हेल्दी ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्यापैकी पहिला पिलर म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन. आपण जे काही आजकाल खातो आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन मिळतायत. पाहिजे त्या प्रमाणात न्यूट्रिशन मिळत नाहीये. प्रत्येक फूड हे न्यूट्रिशन आहे. प्रत्येक फूड संपूर्ण न्यूट्रिशन नाही आहे. त्यामुळे बॅलन्स न्यूट्रिशन आपल्या शरीराला मिळणं गरजेचं आहे. बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे आपण आपल्या शरीराला पाहिजे तेवढे घटक जर मिळालेत, निश्चितच आपण हेल्दी राहण्यासाठी मदत होऊ. विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, फॉलिक ऍसिड. आपलं शरीर हे पेशींपासून बनले आणि पेशींना खाद्य लागतं. खाद्य आपण विटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत, असे 114 प्रकारचे घटक जर आपल्या पेशींना मिळाले, तर आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत होईल. हा पहिला पिलर फॉलो झाल्यानंतर निश्चितच आपण एक्सरसाइज दुसरा पिलर आपण फॉलो केला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज केली पाहिजे. मेल असू द्या, फिमेल, लहान असू द्या, मोठे, प्रत्येक व्यक्तीने एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आणि जर आपण प्रॉपर पद्धतीने जर एक्सरसाइज करत असू, 30 ते 45 मिनिटं आपण दिवसभरातले 24 तासातनं आपण एक्सरसाइजसाठी काढले पाहिजे. जर एक्सरसाइज आपण केली, निश्चितच आपल्यामध्ये खूप सारे असे चेंजेस होईल. आणि ही एक्सरसाइज तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवण्यासाठी मदत करेल. तिसरा पॅरामीटर म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. जे आजकालचं धकाधकीचं जीवन आहे, खूप साऱ्या व्यक्तींना स्ट्रेस, तणाव, टेन्शन असतं. महिला असतील, महिलांना स्ट्रेस, तणाव, टेन्शन असतं. आणि या टेन्शनमुळे देखील ओबेसिटी इन्क्रीज व्हायला मदत होते. खूप सारे वजन वाढायला मदत होते. आणि हा स्ट्रेस, तणाव, टेन्शन जर तुम्हाला दूर करायचं असेल, तर तुम्ही मोटिव्हेशनल व्हिडिओ बघू शकतात. मोटिव्हेशनल स्पीच तुम्ही ऐकू शकतात. मोटिव्हेशनल सेशन्स तुम्ही अटेंड करू शकतात. सकाळी एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही मेडिटेशन करू शकतात. नाईट मेडिटेशन असतं. नाईट मेडिटेशन तुम्ही करू शकतात. या पद्धतीने जर आपण प्रॉपर पॉझिटिव्ह वेने जर विचार केला, तर स्ट्रेस मॅनेजमेंट होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. आणि ही स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला आयुष्यभर निरोगी ठेवायला मदत करेल. त्यानंतरचा पॅरामीटर आहे स्लीप. स्लीपिंग ऑन टाइम. जर आपण ऑन टाइम जर स्लीप झालो, तर निश्चितच प्रत्येक व्यक्ती ऑन टाइम जर आपण झोपलो, तर झोप पुरेशी आपण घेतली पाहिजे. रात्रीची झोप घेणं ही आपल्यासाठी पुरेशी झोप असते. आणि कमीत कमी जर एक महिला असेल तर 7 तास झोप असली पाहिजे आणि जर पुरुष असतील तर 6 तास झोप असली पाहिजे. या गोष्टी जर आपण पाळल्या, तर निश्चितच आपल्याला हेल्दी राहण्यासाठी आपल्याला
मदत होणार आहे. आणि शेवटचा पॅरामीटर सोशलायझेशन. आजकाल सोशलायझेशनचं प्रमाण फार कमी झालं आहे. घरातली आई-वडील, मुलं असतील, प्रत्येक व्यक्ती आपण स्मार्टफोनचा यूज करतो आणि स्मार्टफोनमध्येच आपलं सोशलायझेशन आहे. सोशलायझेशन म्हणजे स्मार्टफोन नाही. आपलं सोशलायझेशन म्हणजे एकमेकांशी चर्चा करणं, खूप सारे डिस्कशन करणं, आपले आई-वडील असतील, आपले मित्र असतील, तर त्यांच्यासोबत संवाद करणं आणि संवादानेच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे सोशलायझेशन जर तुमचं प्रॉपर वेने असेल, पॉझिटिव्ह माइंडसेटने असेल आणि खूप छान पद्धतीने जर तुम्ही सोशलायझेशन असेल तुमचं, तर निश्चितच तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी मदत होणार आहे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इन्शुअर वी गेट डेली सप्लाय ऑफ दी अडॅप्टेड अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम अवर डेली डायट्स टू स्टे हेल्दी. खरोखर आपण अडॅप्टेड अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स आपण आपल्या डाएटमध्ये घेत आहोत का? न्यूट्रिएंट्स वी नीड एव्हरी डे. प्रत्येक दिवशी आपल्याला किती घटकाची गरज असते? तर प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, इसेन्शियल फॅट्स, फायबर, वॉटर या गोष्टी जर आपण व्यवस्थित घेतल्या. फायबरचं प्रमाण आपल्या शरीरात 30 ते 35 ग्रॅम असले पाहिजे. इसेन्शियल फॅट्स म्हणजे ज्याला आपण गुड्स फॅट म्हणतो. कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला जेवढे प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण दिले पाहिजे. मोस्टली आपण कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात इंटेक करतो. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. त्या आपण घेतल्या पाहिजे. प्रोटीन घेतलं पाहिजे आणि दिवसभरातनं 20 किलो वजनाला 1 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे. तर त्याचं एक कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर तुमच्या वजनाच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. 80 केजीचा जर व्यक्ती असेल तर त्याला 4 लिटर मिनिमम पाणी इंटेक करणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील कुठून? जे आपण रोजचं जेवण करतो त्याच्यातनं तुम्हाला मिळणार आहेत आणि प्रत्येक गोष्टीपासून वेगवेगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला मिळणार आहेत. हे फार महत्वाचं आहे. व्हाय दिस इज हॅपनिंग? मग तेही का आपण डेली तर जेवत आहोत, डेली तर आपण अन्न घेत आहोत. मग तरीही काय होतंय? आपण जास्त प्रमाणात काय करतोय? जास्त प्रमाणात वी लव्ह टू ईट इन एक्सेस साल्ट, शुगर, ऑइल, मसाला, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स हे आपण एक्सेस प्रमाणात घेत आहोत आणि डिफिशियन्सी आपली जी वाढत चालली आहे, आपण निग्लेक्ट करतोय. व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फायबर, वॉटर असे 114 प्रकारचे घटक आपण निग्लेक्ट करतोय. त्यामुळे आपल्यामध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम्स वाढत चाललेत. तर निश्चितच एक व्हिडिओ आपण प्ले करूया. येस, डू वी गेट बॅलन्स डाएट फ्रॉम अवर डेली मील? खरंच आपण बॅलन्स डाएट घेत आहोत का आपल्या रोजच्या जेवणातून? तर आपण एक व्हिडिओ प्ले करूया आणि व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की बॅलन्स डाएट योग्य प्रमाणात आपल्याला मिळतोय का? और अब हम जिस खबर का विश्लेषण करेंगे वो आपके पूरे परिवार की सेहत से जुड़ी हुई खबर है। आपको जानकर हैरानी होगी कि आपके भोजन की थाली में से जरूरी पोषक तत्व गायब होते जा रहे हैं। यानी आप जो खाना खा रहे हैं उससे आपका पेट तो भर सकता है लेकिन पोषण नहीं हो सकता। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ न्यूट्रिशन ने इसी वर्ष एक फूड कॉम्पोजिशन टेबल तैयार किया है, जिसके आधार पर इंडियन डायटिक एसोसिएशन यानी आईडीए ने भारतीय थाली से जुड़ा एक रिसर्च किया। इस रिसर्च के मुताबिक पिछले 30 वर्षों से भारतीय भोजन की ताकत और उसके पोषक तत्व लगातार कम हो रहे हैं। आपने अक्सर बड़े बुजुर्गों को ये कहते हुए सुना होगा कि पुराने जमाने में भोजन की बात ही कुछ और हुआ करती थी। हर चीज शुद्ध होती थी और आपका खाना शरीर को लगता था। बड़े बुजुर्गों की ये बात अब सच साबित हो रही है। आईडीए का रिसर्च इस बात को भी साबित करता है कि 30 वर्ष पहले खाने में शुद्धता की गारंटी आज के मुकाबले कहीं ज्यादा थी। आईडीए के मुताबिक गेहूं में 9% कार्बोहाइड्रेट कम हो चुका है। इसके अलावा बाजरे में 8.5% कार्बोहाइड्रेट कम पाया गया है। पिछले 30 वर्षों में मूंग की दाल में आयरन कंटेंट 6.12% कम हो गया है, जबकि मसूर की दाल में प्रोटीन 10% कम पाया गया। प्रोटीन हमारे शरीर के लिए बहुत जरूरी पोषक तत्व है और इसकी कमी से कई तरह की बीमारियां होती हैं। आटे और दाल के बाद सबसे ज्यादा इस्तेमाल होने वाली सब्जियों को भी चेक कर लीजिए। नए जमाने के आलू में विटामिन बी, मैग्नीशियम और जिंक की मात्रा पहले से कम पाई गई है। टमाटर में विटामिन बी, आयरन और जिंक की मात्रा में 66 से 73% तक की कमी देखी गई। फलों की बात करें तो सेब में आयरन कंटेंट पहले के मुकाबले 60% कम हो चुका है, यानी लो हीमोग्लोबिन और एनीमिया से पीड़ित लोगों को सिर्फ सेब के भरोसे अब नहीं रहना चाहिए। इस आंकड़े को देखने के बाद कई पुरानी कहावतों से आपका भरोसा उठ सकता है। अक्सर कहा जाता है एन एप्पल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, यानी एक सेब हर रोज खाने से आप स्वस्थ रहते हैं और डॉक्टर से दूर रहते हैं। लेकिन इस दौर में ये कहावत भरोसा करने लायक नहीं रही, क्योंकि सेब के अंदर पोषक तत्व अब कम हो चुके हैं। बघू शकतात
की अशा पद्धतीने आपण खरंच बॅलन्स डाएट घेत आहोत का? कारण प्रत्येक गोष्टीमध्ये न्यूट्रिशन हे कमी प्रमाणात झालं आहे. पाहिजे तेवढे न्यूट्रिएंट्स राहिलेले नाहीत आणि त्यामुळे आपण कन्फ्यूज आहोत. काय कन्फ्यूज आहोत की आय एम स्लिम फॅट. खरंच आपण स्लिम आहोत की फॅट आहोत? त्याचं एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. मोर वेट दॅन नॉर्मल वेट. येस. जरी तुमचं आयडियल वजनापेक्षा कमी वेट असेल, तरी तुम्ही ऑबेस आहात आणि आयडियल वजनापेक्षा जास्त वेट असेल, तरी तुम्ही ऑबेस आहात. त्याला आपण ओबेसिटी असं म्हणतो. ओव्हरवेट जर तुमचं वजन जास्त असेल, तर तुम्ही ओव्हरवेट आहात आणि नॉर्मल लेव्हल जर तुमची कमी असेल, तर निश्चितच ओबेसिटीचं प्रमाण जर आपल्याला चेक करायचं असेल, तर आपली उंची जी सेंटीमीटरमध्ये असते, माणसाची उंची जर मेल व्यक्ती असेल, त्याची उंची जर 170 सेंटीमीटर असेल, 100 त्याच्यातनं मायनस करायचे. मग 70 केजी त्याचं आयडियल वेट असणार आहे. मग आपण 70 केजी आहोत का? ते आपण चेक करायचं आहे. वुमेनची उंची जर 155 सेंटीमीटर असेल, तर 105 त्याच्यातनं मायनस करायचे. तर 50 त्यांचं आयडियल वेट असतं. एक्सेस फॅट जर असतील, तर रिझन फॉर मेनी मेडिकल प्रॉब्लेम्स. खूप सारे मेडिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला होऊ शकतात. जर फॅटचं प्रमाण तुमच्या शरीरात जास्त असेल तर. तर काय होऊ शकतं? टायर्डनेस तुम्हाला येऊ शकतो. यस, हार्टचे डिसीजेस होऊ शकतात. हाय ब्लड प्रेशर तुम्हाला होऊ शकतो. हाय कोलेस्ट्रॉल होऊ शकतो. जॉइंट पेन होऊ शकतो. टाइप 2 डायबिटीज हे होऊ शकतं. स्ट्रोकचं प्रमाण वाढू शकतं. पुअर स्लीप, तुम्हाला झोप व्यवस्थित येत नाही. कॅन्सर होऊ शकतो. यस, लो इम्युनिटी सिस्टीम, तुमची इम्युनिटी सिस्टीम फार लो प्रमाणात होऊ शकते. यस, ऍसिडिटी, गॅस, पोट साफ न होणे या इत्यादी गोष्टी होऊ शकतात आणि डायजेस्टिव्हचे प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतात. इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम होऊ शकतात. बॅक पेन होऊ शकतो. गायनेकॉलॉजीचे प्रॉब्लेम होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला होऊ शकतात. मग हाऊ इज युअर बॉडी? तुम्ही बघू शकता तुमची बॉडी कशी आहे. आयडियल वेट, त्या पद्धतीने दोन बॉडी तुम्हाला समोर दिसत आहेत. आयडियल वेट कशी आहे आणि फॅट डेव्हलप बॉडी कशी आहे. मग फॅट कोणत्या कोणत्या प्रकारचे फॅट असतात? तर फॅट मध्ये ट्रंक फॅट, विजरल फॅट आणि स्केलेटल मसल्स. ट्रंक फॅट जे असतात ते आपल्या शरीरावरचे इतर जागेवर असणारे फॅट आपण ट्रंक फॅट म्हणतो. विजरल फॅट म्हणजे पोटाच्या आजूबाजूची चरबी आणि स्केलेटल्स मसल्स. जर आपले हे दोन प्रकारचे फॅट वाढलेत, आपले स्केलेटल्स कमी होतात आणि कॉजेस ऑफ हार्ट अटॅक आणि स्ट्रोक याला सर्वस्वी जबाबदार आहे ओबेसिटी. आणि या ओबेसिटीमुळेच खूप साऱ्या अशा व्याधी वाढत चालल्या आहेत. निश्चित बघू शकता तुम्ही जी वेन आहे एका साइडने फर्स्ट इमेज मध्ये जर बघितलं असेल, बघत आहात तुम्ही, ते फर्स्ट इमेज मध्ये ती व्हेन प्रॉपर पद्धतीने तुमच्या हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होत आहे. सेकंड व्हेन मध्ये तुम्हाला स्ट्रोक म्हणजे जे ब्लड आहे ते ब्लड कमी प्रमाणात सप्लाय होत आहे आणि थर्ड वेन मध्ये व्हेन पूर्ण ब्लॉक झाली आहे, ज्याला आपण ब्लॉकेज म्हणतो. आणि ब्लॉकेज जर काढायचे असतील, निश्चितच ब्लॉकेज काढण्यासाठी खूप सारे असे आपल्याला ऑपरेशन्स करावे लागतात, ज्याला आपण अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपासचं ऑपरेशन म्हणतो. आणि यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, स्ट्रोक येऊ शकतो, ब्लड क्लॉट ब्लॉकेजचं प्रमाण म्हणजे रक्तात गाठी तयार होऊ शकतात, अनस्टेबिलिटी तुमच्या शरीरात येऊ शकते, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. मग फक्त मोठ्या व्यक्तींनाच हे प्रॉब्लेम आहेत का? नाही, लहान मुलांना देखील प्रॉब्लेम आहेत. मग ते प्रॉब्लेम लहान मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण का वाढलंय? त्याला मेनली जबाबदार आहे नो फिजिकल ऍक्टिव्हिटीज, स्ट्रेसफुल लाईफ. खूप सारं असं स्ट्रेसफुल जीवन लहान मुलांचं झालं आहे. व्हिडिओ गेम खूप सारे युज करतात लहान मुलं. फिजिकल ऍक्टिव्हिटी तर नाही, स्ट्रेसफुल लाईफ आहे. व्हिडिओ गेम युज करतात. सेलफोन गेम्स, खूप सारे सेलफोन गेम्स असतात. फास्ट फूड आपण आपल्या मुलांना देतो, आपल्या मुलांचा हट्ट आपण पुरवतो. हॉकर्स फूड्स असतात जे आपण देतो, प्रोसेस फूड देतो, इन्स्टंट फूड ज्याला आपण मॅगी म्हणतो ते आपण देतो. टीव्ही रिकमेंडेड फूड, टीव्हीला एखादी ऍड बघितली की आपण आपल्या मुलांना लगेच आणून देतो. हे आपल्यासाठी योग्य आहे का? जर हे आपल्यासाठी योग्य नाही, तर निश्चितच आपण आपल्या शरीरात बदल केला पाहिजे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल केला पाहिजे. आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण बदल केला पाहिजे. तुम्ही हार्डवर्क करणारा व्यक्ती देखील नॉर्मल फूड खायचा. निश्चितच आजकाल स्मार्ट वर्क करणारा व्यक्ती पण नॉर्मलच फूड घेतो. पण दोघांमधला फरक एवढाच आहे की स्मार्ट वर्क करणाऱ्या व्यक्तीचा कॅलरीज बर्न नाही होत, हार्डवर्क करणाऱ्या व्यक्तीच्या कॅलरीज बर्न होतात. मग ज्याच्या कॅलरी बर्न होतात तो आयडियल वेटवर असतो आणि ज्याच्या कॅलरी बर्न नाही होत नॉर्मल वेटवर असतो. बिकॉज ऑफ ओबेसिटी our immunity become low and risk of getting COVID increase. कोविड मध्ये खूप सारे असे व्यक्ती आपल्या जवळपासचे आपण गमावून बसतो आणि त्या व्यक्ती गमावल्यानंतर आपल्याला खूप सारे दुःख झालं. निश्चितच त्याला सर्वस्वी जबाबदार काय होतं? त्यामुळे ओबेसिटीचं प्रमाण सर्वात जास्त जबाबदार होतं. त्याचा एक छोटासा व्हिडिओ आहे जो आपण प्ले करूया आणि बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून की खरंच ओबेसिटीचं प्रमाण एवढं आहे का आणि यामुळे असे प्रॉब्लेम होऊ शकतात का. आपण व्हिडिओ प्ले करूया.
मोटापे से जुड़े खतरों के प्रति लोगों की जागरूकता इसलिए भी बढ़ रही है क्योंकि जब कोई व्यक्ति मोटापे का शिकार होता है तो कोविड-19 जैसी बीमारियां उसके लिए ज्यादा घातक हो जाती हैं। इससे पहले आपने शायद अपने शरीर को, अपने स्वास्थ्य को इतना गंभीरता से नहीं लिया होगा। आप अपनी कार की सर्विसिंग पर ज्यादा ध्यान देते होंगे, लेकिन अपने शरीर की सर्विसिंग पर आपका ध्यान नहीं होगा। जबकि होना यह चाहिए कि जैसे आप अपनी गाड़ी की सर्विस कराते हैं, वैसे ही आपको अपने शरीर की सर्विस भी करानी चाहिए, शरीर का ध्यान रखना चाहिए। हाल ही में कोविड-19 के 812 मरीजों पर एक स्टडी की गई जिसमें यह पता लगा कि इनमें से 70% मोटापे का शिकार थे और जिन लोगों की कोविड-19 से मौत हुई उनमें से 82% को मोटापे की शिकायत थी, यानी वो जरूरत से ज्यादा वजन वाले लोग थे। भारत में फिलहाल 5% जनता मोटापे का शिकार है, लेकिन आने वाले एक दशक में यह संख्या बढ़कर 40% हो जाएगी। मोटापा अपने आप में एक बीमारी तो है ही, लेकिन यह साथ में दूसरी बीमारियां भी लेकर आता है। यह अपने साथ हार्ट अटैक, स्ट्रोक, हाई ब्लड प्रेशर, डायबिटीज और कैंसर जैसी बीमारियां भी लेकर आता है। इसलिए मोटापे को भी एक महामारी मानते हुए इससे लड़ने की जरूरत है। और आप सोचिए, एक जमाना था जब लोग भूख से मरते थे क्योंकि खाने के लिए नहीं है, और अब लोग ज्यादा खाने की वजह से मर रहे हैं। संतुलित वजन अच्छे स्वास्थ्य की कुंजी है। जिसके पास आज अच्छा स्वास्थ्य है वही इस दौर में एक विजेता की तरह उभर। येस, बघू शकतात ज्याच्याकडे खरोखर स्वास्थ्य आहे तोच निश्चित आज एक खूप छान पद्धतीने विजेता होऊ शकतो आणि निश्चितच अच्छे स्वास्थ्य, खूप छान असं आरोग्य ठेवणं हे आपल्याच हातात आहे आणि जे आपण सांभाळलं निश्चितच आपल्यामध्ये चेंजेस होतील. तर एक एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगत आहोत, लुझिंग वेट ओनली थ्रू आउट एक्सरसाइज. खूप सारे व्यक्ती फक्त एक्सरसाइज करून वजन कमी करायचा प्रयत्न करतात. किती जरी प्रयत्न केला तरी त्यांचं वजन कमी होत नाही का? त्याला आउटपुट जर बघितलं तर वॉकिंग करणारा व्यक्ती 6 किलोमीटर एखादा व्यक्ती वॉकिंग करत असेल, 1 तास म्हणजे 6 किलोमीटर जर वॉकिंग करत असेल तर त्याचा 400 कॅलरीज तो बर्न करतो आणि इनपुट बघितलं तर तो इनटेक करतो 500 कॅलरीज. म्हणजे एक्झाम्पल, घरी आल्यानंतर तो पोहे, इडली, वडा, सांबार, चहा, टोस्ट, खारी या पद्धतीचं नाश्ता तो व्यक्ती करतो आणि 400 बर्न केल्यानंतर 500 जर तो कॅलरीज इनटेक करत असेल तर त्याचं वजन कमी व्हायला मदत होत नाही आणि त्यामुळे मग त्याचं ओबेसिटीचं प्रमाण वाढतं. कारण प्रत्येक दिवशी येथून मिळालेल्या 100 कॅलरीज त्याला वेट गेन करायला मदत करतात. त्यामुळे आपण खरोखर असं फूड घेतलं पाहिजे का? व्हाय ब्रेकफास्ट इज इम्पॉर्टंट. हे ब्रेकफास्ट तुम्ही करतायत, पण ब्रेकफास्ट का गरजेचा आहे आणि काय ब्रेकफास्ट केला पाहिजे? आपल्या रात्रीतला झालेला ब्रेक जर आपल्याला तोडून काढायचा असेल तर ब्रेक प्लस फास्ट जे नाव आपण दिलं आहे म्हणजे ब्रेकफास्ट. मग ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे? तुम्ही समोर बघतायत, या पद्धतीने तुमचा ब्रेकफास्ट असला पाहिजे का? यस, ऑब्विसली नाही. आपला ब्रेकफास्ट हा आयडियल ब्रेकफास्ट असला पाहिजे, ज्याला आयडियल ब्रेकफास्ट असं म्हणतो आणि जो आपली नॉर्मल ब्लड शुगर लेवल नॉर्मल ठेवण्यासाठी मदत करतो. तुमचे डिसीजेस असतात, लाईफस्टाईल डिसीजेस कमी करायला मदत करतात. त्यामुळे तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करणं हे योग्य नाही. जर तुम्ही ब्रेकफास्ट स्किप केला, बघू शकता तुम्ही याच्यामध्ये, तर स्किपिंग ब्रेकफास्ट आणि जर तुम्ही कार्ब बेस्ड ब्रेकफास्ट घेतला तर कार्बोहायड्रेट्स तुम्ही ब्रेकफास्ट घेतला जर प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही ब्रेकफास्ट घेतला तर ब्रेकफास्ट कसा असला पाहिजे? तर ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला पाहिजे तेवढे घटक मिळाले पाहिजे आणि बॅलन्स प्रोटीन बेस्ड ब्रेकफास्ट आपला असला पाहिजे. जर प्रोटीन बेस्ड आहार तुमचा असेल, आयडियल ब्रेकफास्ट तुमचा असेल, तर शुगर लेवल तुमची मेंटेन राहते, इन्शुलिन लेवल तुमची मेंटेन राहते, नॉर्मल ब्लड शुगर लेवल तुमची मेंटेन राहते. सच अ ब्रेकफास्ट सप्लाय अवर बॉडी विथ ऑल vital nutrients and energy without increasing blood sugar and insulin level. It's help to avoid dependence in carbohydrates during the day. In this way, aptitude stay under control. Cravings for carbohydrates, snacks, chocolate, junk foods, coffee, tea, soft drinks, etc. निश्चितच आपण आयडियल ब्रेकफास्ट केला पाहिजे आणि आपल्यासाठी मॉर्निंगला ब्रेकफास्ट करणं हे फार गरजेचं आहे. यस, जर ब्रेकफास्ट तुम्ही आयडियल ब्रेकफास्ट केला तर रिड्युसिंग द रिस्क ऑफ एक्स्ट्रा फॅट तुम्ही रिड्यूस करू शकतात, वेट रिड्यूस करू शकतात, टाईप 2 डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये तुम्ही कमी करू शकता. तर मग आपण डिसाईड करायचा, यू डिसाइड युअर चॉईस. तुम्ही डिसाईड करू शकता, तुमची चॉईस असू शकते की खरोखर तुम्हाला मेडिसिन खाऊन आयुष्य जगायचं आहे की एक आयडियल हेल्दी ब्रेकफास्ट घेऊन तुम्हाला आयुष्य जगायचं आहे. यस, यू डिसाइड युअर चॉईस. तुमची चॉईस असू शकते. आपण कुठे राहतो
हे फार महत्वाचं आहे. आपण कुठे राहतो? जर निश्चितच याचं जर आन्सर तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगाल मी घरात राहतो, मी कुठेतरी हॉटेलमध्ये राहतो, मी कुठेतरी मित्रासोबत राहतो, मी माझ्या आई-वडिलांसोबत राहतो. तर आपण कुठेही राहत नाही. आपण आपल्या बॉडीमध्ये राहतो. तर टेक केअर ऑफ युअर बॉडी. टेक केअर ऑफ युअर बॉडी. इट्स द ओन्ली प्लेस यू हॅव लिव्ह इन. खरोखर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये राहतात आणि स्टे लाईक डस्टबिन और लाईक अ टेम्पल. तुम्ही डिसाईड करायचं आहे तुम्हाला सुवर्ण मंदिरासारखी तुमची बॉडी ठेवायची की एका डस्टबिन सारखी तुमची बॉडी ठेवायची. डस्टबिन सारखी ठेवायची किंवा सुवर्ण मंदिरासारखी ठेवायची आपण ठरवू शकतो. निश्चितच आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी मदत होते. यासाठी जी माहिती मी तुम्हाला आज दिली आहे ती तुम्हाला आयुष्यभर निरोगी आणि आनंदी ठेवणार आहे. पण जे 5 पिलर मी तुम्हाला सांगितले ते पिलर जर तुम्ही फॉलो केले निश्चितच तुमच्यामध्ये बदल होईल. डेली ब्रेकफास्ट तुम्ही केला पाहिजे आणि तो ब्रेकफास्ट तुमचे ग्रेट असे कोच ते तुम्हाला सांगणार आहेत. माझा चॅनल आहे YouTubeला इन्फिनिटी हेल्थ अँड फिटनेस म्हणून. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या माहिती तुम्हाला मिळणार आहेत आणि त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर थँक गाईज. थँक सो मच. तुम्ही एवढा वेळ दिला, स्वतःसाठी तुम्ही वेळ दिला आणि निश्चितच प्रत्येक दिवशी डेली आपण वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी घेऊन येतो आणि ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्य निरोगी राहण्यासाठी, तुम्हाला आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी मदत कशी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. थँक यू सो मच.